तर मनसेच्या आजच्या या मोर्चाचा घटनाक्रम काय आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानंच उत्तर देण्याची घोषणा ही मनसेने केली। मनसेला मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली। अविनाश जाधवांना मीरा भाईंदरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली। प्रवेश बंदीनंतरही मोर्चात सहभागी होण्याची भूमिका घेतल्यावर अविनाश जाधवांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले। मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांना देखील मीरा भाईंदरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली। मनसे नेत्यांना आंदोलनासाठी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातल्यानं मनसैनिक मात्र संतापले। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मनसैनिकांनी मीरा भाईंदरमधील आंदोलनाच्या ठिकाणी जमण्यास सुरुवात केली। आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांनी धरपकड सुरू केली। मनसैनिक अधिक आक्रमक झाले। पोलिसांनी मनसे आंदोलकांना एका हॉलमध्ये नजरकैद करण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आंदोलकांची धरपकड सुरू झाल्यावर अभिजित पानसे, संतोष धुरी मीरा भाईंदरमध्ये पोहोचले। ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील मनसैनिक सुद्धा मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले। पोलिसांच्या नजरकैदेतून सुटून अभिजित पानसेंच्या नेतृत्वात मनसैनिकांनी पुन्हा मोर्चा काढला। मनसैनिकांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलिसांची दडपशाही झुगारून मनसेनं मीरा भाईंदरमध्ये भव्य असा मोर्चा काढला। मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची दडपशाही। मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारला खर्च आहेर दिला। मोर्चाला परवानगी नाकारल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना या संदर्भात विचारणा केली। सरनाईक मोर्चात सहभागी मोर्चेकऱ्यांनी मात्र हुसकावल्याने सरनाईकांना काढता पाय घ्यावा लागला। मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला। आमच्या नादाला लागायचं नाही, मनसे नेते अविनाश जाधवांनी मात्र थेट इशारा यावेळी दिला।